शेवया म्हटलं की गोड आलंच. मस्त गरम गरम दुधासोबत शिजवलेल्या शेवया आणि त्यावर मस्त साजूक तूप खूप छान लागतात. आणि आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसासोबत शेवया हा पदार्थ फेमस आहे. हमखास करतात म्हणजे करतातच आंब्याच्या रसासोबत. पण मला शेवया तिखटच आवडतात, त्यामुळे मी इथे मसाला शेवया बनवलेल्या आहेत. आणि मला खाव्याशा वाटल्या की मी अधूनमधून बनवत असते, म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर चला बघूया कशी बनवलेली आहेत मी मसाला शेवया. तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेले एक टोमॅटो घेतलेला आहे, तर लसूण घेतलेला आहे, बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरून कढीपत्ता घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेवया घेतलेल्या आहेत. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. कढईमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला 2 पळी. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि नंतर मिरच्या घालायच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या. फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे घालायचे आहेत आणि नंतर ते सर्व परतून नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आणि नंतर कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून नंतर त्यामध्ये टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा मॅगी मसाला घालायचा आहे. 5 रुपयामध्ये पॅकेट्स मिळतं मॅगी मॅजिक मसाल्याचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि नंतर आपल्याला फोडणीसाठी त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला शेवया जेवढ्या घेतलेल्या आहेत त्याच्या प्रमाणानुसार घ्यायच्या आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आलेली आहे पाण्याला. नंतर उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये शेवया घालायच्या आहेत, नाहीतर गार पाण्यामध्ये घातल्या तर शेवया चिकट होतात, छान शिजत नाहीत. म्हणून आपल्याला त्यामध्ये उकळी आल्यानंतरच शेवया घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे शेवया करून बघा, खूप छान लागतात. मला तर खूप आवडतात आणि मला जेव्हाही शेवया वाटल्या तर मी अशाच प्रकारे करून खाते. अशा शेवया खाल्ल्यानंतर तुम्ही मॅगीसुद्धा विसरून जासाल विकतची. खूप मस्त लागतात. नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नंतर झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं शिजून द्यायचे आहेत शेवया. नंतर झाकण काढून बघा किती छान फुलून आलेल्या आहेत, दुप्पट झालेल्या आहेत शेवया. खूप मस्त लागतात आणि तेलामध्ये शिजवल्यामुळं एकदम मोकळ्या मोकळ्या होतात, त्या चिकट होत नाहीत. आणि लहान मुलांना मॅगी न देता अशा शेवया करून दिल्या तर आणि त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत. नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.